तर मंडळी, आजच्या भागात आपण बघणार आहोत की सायली आणि अस्मिता खोलीत बसलेले असतात. सायली म्हणते की नाही यांचं लक्ष माझ्याकडेच असायला पाहिजे. अस्मिता सांगते की मी तुझा मेकओव्हर करून देते. मागे तू डेटला गेली नव्हतीस का, तेव्हा तू खूप छान दिसत होती. निदान लुक तरी चेंज करूया. हे साडी अगदी काकूसारखं वाटतं आणि हेअरस्टाईल पण करूया. सायली म्हणते की मला हेअरस्टाईल नाही जमणार अस्मिताताई. अस्मिता म्हणते की मी करून देते. तिकडे कोर्टात प्रियाचा वकील प्रियाला प्रश्न विचारत असतो की तुम्ही सांगितलं होतं की खोटी साक्ष देण्यासाठी साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांनी तुमच्यावर दबाव टाकला होता. त्यावर प्रिया म्हणते की हो, महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांना आश्रम विकायची माझी इच्छा होती, पण मधुभाऊंना हे होऊ द्यायचं नव्हतं. त्यात फायदा सगळ्यांचाच होता आणि मी कॉलेजची फीस साक्षीला मागितली होती, ती मला देता नाही आली. महिपत आणि साक्षीने मला धमकावायला सुरुवात केली. यांची बाजू घेतली नाही तर मला चौपट पैसे द्यावे लागतील. एकीकडे चैतन्य आणि अर्जुन सायलीचं गाठोडं शोधतात. त्यांना गाठोडं सापडत नाही. त्यात इन्स्पेक्टर त्यांना रजिस्टर आणून देतात. त्या रजिस्टरमध्ये अर्जुनला आढळून येते की यात 18 गाठोडं आहेत. त्या रजिस्टरमध्ये अर्जुनला आढळून येते की यात 18 गाठोडी पोलिसांनी जप्त केली होती. प्रिया सुद्धा खोटी साक्ष देत असते की मला मारायची धमकी सुद्धा दिली होती. महिपत उठतो आणि म्हणतो की खोटं बोलत आहे. विचारा हिला की मी कधी हिच्यावर हल्ला केला. अहो, पैशांच्या नादात बापालाही सोडलं नाही हिने. जेलमधून सुटण्यासाठी खोटं बोलत आहे. वकील म्हणतो की कोर्टात शांतता ठेवा, नाहीतर तुम्हाला शिक्षा दिली जाईल. तिकडे अर्जुनला संशय येतो की सायली आणि तन्वीचं गाठोडं आलंच नाही, म्हणजे कोणीतरी गाठोडं गायब केलं. पण नेमकं कोण केलं असेल? तिकडे सुमनला रविराज आणि प्रतिमा प्रश्न विचारतात की तुला कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होतोय, पण नेमका कोणता? रविराज विचारतो की नागराजचं वागणं तुला बरोबर वाटत नाही आहे का? महिपत उठतो आणि म्हणतो की खोटं बोलत आहे. विचारा हिला की मी कधी हिच्यावर हल्ला केला. अहो, पैशांच्या नादात बापालाही सोडलं नाही हिने. जेलमधून सुटण्यासाठी खोटं बोलत आहे. वकील म्हणतो की कोर्टात शांतता ठेवा, नाहीतर तुम्हाला शिक्षा दिली जाईल. तिकडे अर्जुनला संशय येतो की सायली आणि तन्वीचं गाठोडं आलंच नाही, म्हणजे कोणीतरी गाठोडं गायब केलं. पण नेमकं कोण केलं असेल? तिकडे सुमनला रविराज आणि प्रतिमा प्रश्न विचारतात की तुला कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होतोय, पण नेमका कोणता? रविराज विचारतो की नागराजचं वागणं तुला बरोबर वाटत नाही आहे का? सुमन म्हणते की हो, मला यांचं वागणं चुकीचं वाटतंय. तेवढ्यात नागराज येतो आणि तिच्यावर ओरडतो की तुला काय म्हणत आहेस, माझं वागणं चुकीचं वाटतंय. तेवढ्यात रविराज म्हणतो की नागराज शांत हो, ही बायकोसोबत बोलायची पद्धत नाही आहे. अरे दादा, काहीतरी बोलत असते ही. हिला वाटतं की मी हिला फिरायला घेऊन जात नाही, शॉपिंगला घेऊन जात नाही, म्हणून ही असं म्हणतीये. चल चल खोलीत चल, असं म्हणून नागराज तिला म्हणत असतो. रविराज त्याला म्हणतो की नागराज म्हणतो की दादा असं म्हणते की मी कुठे खूनच केला. रविराज म्हणतो की अरे मग संवाद साधायचा ना, शांततेने संवाद साधायला पाहिजे ना. चल ग आतल्या खोलीत चल, आपण बोलूया. असं म्हणून नागराज खोलीत जाऊन सुमनला धमकावतो की तू जर माझ्याबद्दल जर काही सांगितलंस तर बघ. काय सांगितलं होतं मी? माझ्याबद्दल दादा आणि वहिनींना काहीच सांगायचं नाही. त्यांना संशय आला नाही पाहिजे तुझ्या वागण्याहूनही. सुमन म्हणते की अहो, मी त्यांना काहीच सांगितलं नाही. उलट वहिनी भाऊजींना सांगत होत्या की माझ्या पायावर सांडशी पडली आणि मला लागलंय. तू काय सांगत होती माझ्याबद्दल दादा आणि वहिनीला? सुमन म्हणते की अहो, मी त्यांना काहीच नाही सांगितलं.
उलट वहिनीच माझ्याबद्दल सांगत होती की माझ्या पायावर सांडशी पडली. नागराज म्हणतो, बघू बघू, अरे खूप लागलंय तुला. असं म्हणून तो सुमनचं तोंड बंद करतो आणि सांगतो की माझ्याबद्दल काहीच सांगायचं नाही. असं सांगितलं होतं ना मी तुला. तुझ्या वागण्याहूनही संशय आला नाही पाहिजे. लक्षात राहील का? असं म्हणून तो सुमनला लोटून देतो. तिकडे चैतन्य आणि अर्जुन ऑफिसमध्ये असतात. चैतन्य अर्जुनला विचारतो की 1 मिनिट, तू कोणत्या फोनवर कॉल केला होतास देसाईंना? अर्जुन सांगतो की मोबाईलवर. चैतन्य म्हणतो की थांब, माझ्याजवळ त्यांचा ऑफिसचा नंबर आहे. असं म्हणून तो फोन लावतो. देसाईंशी माझं बोलणं होऊ शकेल का? असं तो म्हणतो. त्यात त्याला कळतं की देसाई नाही आहेत, ते कोर्टात गेलेले आहे असं त्याला सांगतो. देसाईंशी माझं बोलणं होऊ शकेल का? असं तो विचारतो. त्यात त्याला कळतं की देसाई नाही आहेत, ते कोर्टात गेलेले आहेत. चैतन्य विचारतो की कोर्टात आज कोणती केस आहे का त्यांची? त्याच्यावर देसाईंचा पिऊन काहीच उत्तर देत नाही. बरं ठीक आहे असं म्हणून तो फोन ठेवतो. चैतन्य अर्जुनला सांगतो की देसाई आज कोणत्या तरी केसबद्दल गेलेले आहेत असं वाटतं, पण त्यांच्या पिऊनने असं सांगितलं नाही. कदाचित त्यांना सांगायचं नसेल. कोणती केस असेल देवास ठाऊक, असं चैतन्य म्हणतो. एकीकडे अस्मिता पायऱ्याहून धावत येते आणि म्हणते, मम्मा, डॅड, बघा तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तिकडे अर्जुन घरी आलेला असतो, पण त्याचं लक्ष पूर्ण फोनमध्ये बोलण्यात असतं आणि तो त्याच्या रूममध्ये चालला जातो. तो सायलीकडे बघत सुद्धा नाही. सायली नाराज होऊन विचार करते, यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही, माझ्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही. यांचं माझ्याबद्दल प्रेम कमी झालं असेल का, असं सायली विचार करते. प्रताप म्हणतो की मी तुझ्याकडे असंच लक्ष नसतं दिलं तर तू माझ्यावर रागावली नसतीस का? प्रताप म्हणतो की तू त्याच्या पुढे दिसूच नको, मग त्याला समजेल. मग अस्मिताला प्लॅन सुचतो आणि मग अस्मिता प्लॅन सांगते. अर्जुनचा फोन ठेवून झाल्यावर अर्जुन विचार करतो की सायली अजून कशी नाही आली कॉफी घेऊन. तो सायलीला हाक मारतो. सायलीचं काहीच उत्तर नसते, रिस्पॉन्स नसते. त्याच्याने त्याला वाटतं की सायली आहे की नाही घरी, असं म्हणून तो खाली बघायला जातो. तिथे सगळेजण कॉफी पित असतात. तिकडे कल्पना म्हणते की कॉफी छान झाली हा विमल. अर्जुन म्हणतो की विमल म्हणजे विमलने कॉफी बनवली? मम्मा, सायली कुठे आहे? माझी बायको कुठे आहे? असं तो विचारत असतो. कल्पना म्हणते की मला माहित नाही. अगं असं कसं, ते तुला सांगून जाईल मग. असेल इथेच कुठे तरी असं सायली म्हणते की आता गणपती झाला, आता दसऱ्याची तयारी करायला लागेल. तेवढ्यात प्रिया म्हणते की हो, म्हणूनच तर मी आली. सायली आणि सगळेजण प्रियाकडे जातात. मग सायली प्रियाच्या कानाखाली मारते आणि म्हणते की तू तुरुंगातून सुटली असेल, पण तुला घरी प्रवेश नाही. तू इतकं निर्लज्जासारखी वागलीस. सायली प्रियाला घराच्या बाहेर हाकलून देते. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया